वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। जांभूळ घ्या जांभूळ आणि डोंगरची काळी मेना, आता एवढाच महिना। रानमेवा विक्रेत्यांची साथ। सध्या बाजारपेठांमध्ये महागड्या फळांच्या स्टॉलपेक्षा गावोगावी आणि शहरोशहरी फिरणाऱ्या रानमेव्याच्या विक्रेत्यांकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे। शाहूवाडी, पन्हाळा या डोंगराळ भागांतील वनवासी नागरिक करवंद, जांभूळ, तुती, अळू यासारख्या काटेरी रानमेव्याच्या विक्रीसाठी गावोगावी फिरत आहेत। करवंदाची आंबट गोड चव, जांभळाचा रसभरीत आस्वाद, तुतीची तुरट आंबट चव आणि अळूची जिभेवर विरघळणारी चव खवय्यांना स्वर्गसुख देणारी असली तरीही या रानमेव्याच्या किंमती सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत। करवंदाचे 10 रुपयांना एक माप, देशी जांभूळ 60 रुपये पाव किलो तर मोठ्या जांभळाचे 100 रुपये पाव किलो असे दर ठरले आहेत। जांभूळ घ्या जांभूळ आणि डोंगरची काळी मेना, आता एवढाच महिना अशा सादानंतर खवय्यांची चव जागृत होते, मात्र किंमती पाहता हात आखडता घ्यावा लागतो। विक्रेत्यांनी सांगितले की एप्रिलमध्ये वळवाचा पाऊस न झाल्याने रानमेव्यात घट झाली आहे। करवंद आणि जांभूळ गोळा करताना काटेरी जुडपांमधून वाट काढावी लागते, चिक हाताला लागतो आणि संपूर्ण दिवस मेहनतीत जातो। त्यानंतर गावोगावी ग्राहकांच्या शोधात फिरताना वाहतूक खर्च आणि घासाघीसमुळे हातात काहीच उरत नाही। ग्राहक आंब्यांना योग्य दर देतात, पण रानमेव्यासाठी मात्र घासाघीस करतात, हे चित्र विक्रेत्यांना व्यथित करणारे आहे। नैसर्गिक अधिवासात उगम पावणाऱ्या काळ्या मेने साठी हा महिना शेवटचा असला तरी वनवासी विक्रेत्यांसाठी तो संघर्षाचा काळ ठरतोय, हे नक्की। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला